नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण खूप महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. जसं पूर्वी आपण बोललो होतो, तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक अजून व्यवस्थित एक नवा व्हिडिओ घेऊन येतोय. आता हा व्हिडिओ काही व्हॉट्सअप फॉरवर्ड नाहीये किंवा कोणाला माहिती दिलेली नाहीये किंवा असंच अफवा वगैरे काही नाहीये. हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. आपल्या दृष्टिकोनातून जीडीसीए किंवा जीडीसीए तर थोडंसं लांब ठेवूया, पण कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ का महत्वाचा आहे हे आपण जाणून घेऊया. ही अधिकृत माहिती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया, भारत सरकार यांच्या थ्रू आलेली आहे ऑलरेडी. आणि ही 2025 मध्ये डिसेंबरमध्येच आलेली आहे. आपण थोडासा उशिरा व्हिडिओ बनवतो याच्यावरती. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तर यांनी ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहे. त्याची लिंक देतो मी VIB ची पूर्ण, त्याच्यामध्ये पण इन्फॉर्मेशन आहे. तर या अधिकृत माहितीनुसार भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने, जे आपलं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन आहे, कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्री, त्यांनी सहकार क्षेत्रासाठी राष्ट्रीय पातळीवरचं पहिलं विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे राष्ट्रीय पातळीवरचं पण आहे. जर तुम्ही सर्च केलं गुगलला तर जगातलं पहिलं कोऑपरेटिव्ह विद्यापीठ आहे. तर या विद्यापीठाचं नाव पण ठरलेलं आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ म्हणून, TSU. हे जे विद्यापीठ आहे ते गुजरातमध्ये, आनंदमध्ये आहे. आता हे विद्यापीठ जे आहे याचं सविस्तर माहिती काय आहे, कशा प्रकारे काम होतं, याचा इतिहास काय पूर्वीचा, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कशा प्रकारे काम करता येतं, याचा सरकारने काय गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा त्याचा अर्थ काय होतो थोडक्यात ज्या प्रत्येक गोष्टीचा, आणि विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. आता सगळ्यात सुरुवातीचा पहिला मुद्दा आहे, PIB ने काय एक्सप्लेनेशन दिले किंवा PIB ची जी इन्फॉर्मेशन नुसार भारत सरकारने इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद, म्हणजेच IRMA, IRMA या आधीपासून सुरू असलेल्या संस्थेचं रूपांतर केलेलं आहे त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटीमध्ये, त्याला, आणि ती स्थापन केलेली आहे. सो नवीन नाहीये, फक्त त्याचं रूपांतर केलेलं आहे IRMA या संस्थेचं. म्हणजेच काय की हे विद्यापीठ शून्यातून उभा राहिलेलं नाही किंवा झिरो पासून स्टार्ट झालेलं नाहीये. हे आधीच नावाजलेलं जे इन्स्टिट्यूट आहे, मोस्ट ऑफ द लोकांना माहित असेल, हे इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद, IRMA संस्थेवर आधारित आहे. तर यामुळे काय होतंय की विद्यापीठ इमिडिएटली सुरू झालेलं आहे, फंक्शनल आहे ऑलरेडी, आणि त्यांना काही सोर्स करायची गरज लागलेली नाही जास्त. त्यानंतर अकॅडमिक इयर गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे यांनी, 2025 पासून टीचिंग सुरू केलेली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, ऍडमिनिस्ट्रेशन लगेच उभा राहिली, कारण जुनीच ऑलरेडी सगळ्या गोष्टी त्याच्यात होत्या, तर त्याच्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशनला काही जास्त वेळ लागला नाही, त्याच्यामुळे इमिडिएटली सुरू झालेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की कायदेशीर प्रक्रिया काय, म्हणजे याचा कायदेशीर प्रक्रिया म्हणण्यापेक्षा थोडक्यात आपण ऑथेंटिकेशन किंवा ऍफिलिएशन वगैरे काय आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया. हे जी कायदेशीर प्रक्रिया म्हटलं तर थोडक्यात काय आहे की ऍक्ट ऑफ पार्लमेंट नुसार चाललेल्या आहेत गोष्टी, त्यांच्यानुसार मंजूर झालेला आहे. PIB ची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार 26 मार्च 2025 रोजी लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झालं होतं, ऍक्ट ऑफ पार्लमेंट त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटीसाठी. त्यानंतर 1 एप्रिल 2025 मध्ये राज्यसभेत त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर 3 एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती जे आहेत आपले त्यांची संमती मिळाली. त्यानंतर 4 एप्रिल 2025 रोजी याचं राज्यपत्र व अधिसूचना निघाली, त्याची तयार झाली, आणि 6 एप्रिल हे विद्यापीठ अस्तित्वात आलं. तर या कायद्याचं नाव काय आहे, त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी ऍक्ट 2025 असं या कायद्याचं नाव आहे. त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी हेच नाव का देण्यात आलं, त्रिभुवन हेच नाव का देण्यात आलं, किंवा इंडियन सहकारी युनिव्हर्सिटी असं नाव देण्यात आलं असतं का, असंही नाव देता आलं असतं, पण त्रिभुवनच हे नाव का देण्यात आलं, तर याच्या मागचं एक कारण आहे. तुम्हाला सर्वांना अमूलचे फाउंडर माहिती असतील, त्रिभुवन दास पटेल. हे फ्रीडम फायटरही होते, आणि हे फाउंडर ऑफ कोऑपरेटिव्ह डेअरी याचे ते फाउंडर होते. आणि डॉक्टर वर्गीस कुरियन जे आहेत ते श्वेतक्रांतीचे जनक म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर या दोघांची जी विजनरी लिडरशिप आहे, किंवा या दोघांनी जी काम केलं त्या क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्राला पुढे आणण्यासाठी, ते खूप मोठ्या प्रमाणात, अमूलचं नाव तुम्ही ऐकलं असेल, अमूलचे फाउंडर आहेत ते. सो त्याच्यामुळे हे नाव देण्यात आलं आहे. तर याच्या सहकार क्षेत्रामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये, तर याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ पुढे बनवूया. तोपर्यंत आपण त्रिभुवन कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटीचं डिटेल बघूया.
या विद्यापीठाला किंवा या युनिव्हर्सिटीला इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स असा दर्जा देण्यात आला आहे. सो त्याच्यामुळे खूप मोठ्या लेवलला पुढे अजून काय काय होणार आहे हे आपण बघणारच आहोत. स्टुडंटसाठी याचा अर्थ काय होतो हे आपण थोडंसं जाणून घेऊया. विद्यार्थ्यांसाठी ही डिग्री जी आहे, समजा फॉर एक्झाम्पल TSU जे आहे, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, याकडनं जी डिग्री मिळेल ती भारत मान्य असेल संपूर्ण भारतभर. त्यानंतर सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मजबूत होतील, त्याची व्हॅल्यू खूप वाढेल, बऱ्याचशा लोकांना अजून नोकऱ्या उपलब्ध होतील आणि याची लॉंग टर्म क्रेडिबिलिटी आहे. सो त्याच्यामुळे खूप महत्वाचा इम्पॉर्टन्स आहे आणि चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे याचं नेतृत्व किंवा कोणाच्या विजन मधून झालं, कोणी केलं ही गोष्ट आणि त्याचं कशासाठी केली गेली हे आपण थोडंसं बघूया. PIBच्या माहितीनुसार हे विद्यापीठ किंवा ही युनिव्हर्सिटी जी स्थापन झालेली आहे त्याच्या मागे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि माननीय गृहमंत्री व सहकार मंत्री आता अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. सो खूप चांगल्या प्रकारे हे मॉडेल चालू करण्याचा प्रयत्न केला आणि आता 1 वर्षही नाही झालं. सो त्याच्यामुळे बऱ्यापैकी रूल होत आहेत, गोष्टी हळूहळू अजून मोठ्या प्रमाणात वाढत राहतील आणि याचा एक उद्देश असा आहे की सहकार आधारित आर्थिक मॉडेल मजबूत करणे. जे सहकार आधारित संस्था आहेत किंवा सहकार आधारित ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं आर्थिक मॉडेल म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी आणण्यासाठी किंवा त्यांना खूप मजबूत बळकट करण्यासाठी, अधिक बळकट करण्यासाठी या गोष्टीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे TSU ची गरज का होती, म्हणजे त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटीची अशी काय गरज पडली की ती युनिव्हर्सिटी स्थापन करावी लागली किंवा असा नवीन स्टेप उचलावी लागली की जेणेकरून सहकारसाठी एक सेपरेट युनिव्हर्सिटी स्थापन करायला पाहिजे असं का वाटलं. तर आज भारतात आपण एक थोडक्यात समजून घेऊया का भारतामध्ये सहकारी बँका खूप आहेत, लाखो सहकारी बँका आहेत, दूध संघ आहेत, साखर कारखाने आहेत, त्यानंतर पतसंस्था आहेत, त्यानंतर कृषी व मत्स्य सहकारी संस्था आहेत, त्यामध्ये आपण फिशरी म्हणतो. या लाखो लोकांचा रोजगार जो आहे तो सहकारावरच अवलंबून आहे. सो त्याचं कारण काय आहे हे मेन समजून घेऊया आपण, कशामुळे हे स्थापन झालेलं आहे. तर याचं कारण असं होतं की पूर्वी ज्या काही सहकारी संस्था याच्यामध्ये ट्रेन लोक नव्हती, उदाहरणार्थ पतसंस्थेमध्ये काम करायचे किंवा बाकीच्या गोष्टी काही असतील पतसंस्थेमधल्या, तिथे ट्रेन लोक, मॅनपॉवर कमी होती. त्याच्यामुळे ही ट्रेन मॅनपॉवर तयार करण्यासाठी या युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर प्रोफेशनल मॅनेजमेंट नव्हतं बऱ्यापैकी, ते आता चांगलं केलेलं आहे आणि प्रत्येक पतसंस्थेमध्ये आता डिजिटल स्वरूपात वापरली जाते. त्यानंतर युनिफॉर्म एज्युकेशन सिस्टम नव्हती. सो या सगळ्या समस्येवर उत्तर किंवा समाधान काढण्यासाठी TSU ची स्थापना केलेली आहे, म्हणजे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. पाचवा मुद्दा असा आहे की सायलेंट फीचर काय आहे त्या विद्यापीठाचे किंवा या पर्टिक्युलर गोष्टीचे. त्यातला पहिला पॉइंट असा आहे इरमा. इरमा म्हणजे काय? इरमा म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद. इरमा जे आहे त्याच्यामुळे ताबडतोब सुरू झालं. इरमा आधीच ऑलरेडी चालू होती, भरपूर वर्षापासून इरमाचं काम चालू होतं. त्याच्यामुळे लगेचच TSU जे आहे त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी ही ऑटोमॅटिक इमिडिएटली सुरू झाली आणि त्याचं फंक्शनल चालू झालं. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की पॅन इंडिया ऍफिलिएशन नेटवर्क आहे, कारण पूर्वीच ऑलरेडी जसं आपण इरमाचं बघितलं त्याला ऑलरेडी पॅन इंडिया ऍफिलिएशन आहे. TSU संपूर्ण भारतात ऍफिलिएशन ऑटोमॅटिक त्याला मिळालं. त्यानंतर कोऑपरेटिव्ह कॉलेजेस जे आहेत किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांना सुद्धा ऍफिलिएट करणार आहे पुढे जाऊन. जे काही कोऑपरेटिव्ह कॉलेजेस आहेत किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत जे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करतात यांच्यासाठी ऍफिलिएशन करणार आहे पुढे जाऊन. आणि एक सिलेबस असल्यामुळे एक क्वालिटी स्टँडर्ड मिळतो. सो त्याच्यामुळे ती गोष्ट खूप महत्वाची आहे. एक सिलेबस आणि एक क्वालिटी स्टँडर्ड असणार आहे. सो त्याच्यामुळे अजून बऱ्यापैकी लोकांना माहिती होईल सहकार क्षेत्राबद्दल. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे सेक्टर स्पेसिफिक स्कूल असणार आहेत, म्हणजे वेगवेगळे जे स्कूल्स आहेत जसं थोडक्यात डेअरी स्कूल असेल, फिशरी स्कूल असेल, रुरल क्रेडिट स्कूल असेल, त्यानंतर कोऑपरेटिव्ह फायनान्स स्कूल असेल, कोऑपरेटिव्ह लॉ असेल किंवा कोऑपरेटिव्ह ऑडिट स्कूल असेल. हे या ज्या गोष्टी आहेत त्यांना प्रॉपर जिथे स्कूल आहे तिथे या पर्टिक्युलर गोष्टीचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि व्यवस्थित चांगल्या प्रत्येक राज्यामध्ये या गोष्टी राबवल्या जातील. आणि हे सेक्टर प्रत्येक राज्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आहे कोऑपरेटिव्ह सेक्टर. त्याच्यामुळे याचा खूप जास्त प्रमाणात पुढे उपयोग होताना दिसेल आपल्याला. त्यानंतर चौथा पॉइंट आहे इंडस्ट्री रेडी करिक्युलम असेल, ज्याच्यामध्ये कोर्स ठरवताना, ज्यावेळेस आपण कोर्स ठरवताना नॅशनल किंवा स्टेट फेडरेशन्स जे आहेत
त्यांच्याकडनं ही सिलेबस किंवा पर्टिक्युलर जे आहे प्रॅक्टिकल्स किंवा जॉब ओरिएंटेड गोष्टी काय आहेत ह्याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी जे आहे त्यांच्याकडनंही घेतली जाईल. त्यानंतर इंडस्ट्री एक्सपर्ट जे आहेत त्यांनाही बोलवलं जाईल. जसं की आपलं पुण्यामधलं आहे ऑमनिकॉम आहे, वैकुंठ मेहता यांचं इन्स्टिट्यूट, त्यांनाही बऱ्यापैकी त्यांच्याकडचा जो सिलेबस आहे त्यांनाही बऱ्यापैकी इन्व्हॉल्व्ह केलं जाईल. ह्या बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत हळूहळू. त्यानंतर 5वा पॉईंट आहे नॉलेज हब होईल तयार. जसं की प्रत्येक स्कूल जे आहे ते नॉलेज हब असेल. त्यानंतर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. त्यानंतर हे जे सेक्टर आहे हे ज्ञान केंद्र म्हणून उभारलं जाऊ शकतं नॉलेज हबचं. त्यानंतर त्याच्यामध्ये ट्रेनिंग, रिसर्च, पॉलिसी सपोर्ट, डेव्हलपमेंट वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये होत राहतील. त्यानंतर 6वा पॉईंट आहे एनईपी 2020 नुसार फ्लेक्झिबल कोर्सेस असणार. म्हणजे कसं की फ्लेक्झिबल लर्निंग म्हणजे फ्लेक्झिबल कोर्सेस असतील, जसं 10वी नंतरही करता येईल, 12वी नंतरही करता येईल, त्यानंतर डिग्री नंतर मास्टर MBA वगैरे करता येईल. अशा प्रकारे जसं की डिग्री हा मॅनेजर लेवल असेल, त्यानंतर डिप्लोमा हा सुपरवायझर लेवल असू शकतो, त्यानंतर सर्टिफिकेशन कोर्स जो आहे तो ऑपरेटर लेवल असेल. आता हे आपण एक अजम्पशन केलेलं आहे की असं असू शकेल. आता डिपेंड करेल की ते पुढे ज्यावेळेस आपण बघूया त्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये काय काय गोष्टी येतात त्या आपण बघितल्यानंतर त्याचाही एक व्हिडिओ बनवूया. 10वी पास साठीही काही कोर्सेस असतील, ज्याचं 10वी पास आहे आणि बऱ्याच वर्षापासून काम करतोय, काही करता येत नाही, काही कोर्सेस ऍफिलिएटेड कोर्स नसल्यामुळे त्यालाही काहीतरी करता येऊ शकतं सहकार क्षेत्रामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये काय होऊ शकतं की कोऑपरेटिव्ह सेक्टर जे आहे हे याला रिसर्च करून प्रॉपर व्यवस्थित त्याला त्याच्या प्रत्येक गोष्टी बघून काही पॉलिसी सजेशन करता येतील, काही इनोव्हेशन आणता येतात का हे बघितलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप मोठा रोल प्ले करणार आहे याच्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे ऍडवायझरी रोल काय असेल TSUचा, म्हणजे त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटीचा. त्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार असेल किंवा कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन जे आहेत यांना ऍडवायझरी सपोर्ट देणार ही युनिव्हर्सिटी. तर हे असं आपण बघतोय की कसं काय ऑपरेट होईल हे आपण पुढे बघूया, पण ह्या गोष्टी देऊ शकतात, होतील पुढे. त्यानंतर ई लर्निंग आणि टेक्नॉलॉजीचा पण जास्त प्रमाणात वापर केला जाईल. जसं की आता हल्ली पूर्ण ई लर्निंग वरती चालू आहे किंवा आपण ऑनलाईन एज्युकेशन घेतो त्याप्रमाणे जसे काही ऑनलाईन कोर्सेस केले जातील, जसं हायब्रिड मोडवरती काही कोर्सेस केले जाऊ शकतील, किंवा जे वर्किंग प्रोफेशनल आहेत किंवा जॉब करतात आणि त्यांना जमत नाहीये यांच्यासाठी सुद्धा भरपूर सुविधा असणार आहेत. सो त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी फायदा होणार आहे. जे समजा पतसंस्थेत काम करतात मुलं, त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, MBA करायचे, त्यांना काही सपोर्ट नाही किंवा पुढील शिक्षण घ्यायचंय, तर त्या लोकांसाठी सुद्धा हायब्रिड मॉडेल किंवा वर्किंग प्रोफेशनसाठी वेगळे काही कोर्सेस दिले जाऊ शकतील, असंही होऊ शकेल. हे आपण पुढे अजून बघूया. त्यानंतर 6वा मुद्दा आहे PIBच्या नुसार जो MBA कोर्स आहे इरमाचा, तो कोर्स जो आहे 2025-26 पासून ऑलरेडी सुरू झालेला आहे. सो त्याच्यामुळे MBA मध्ये जसे 3 कोर्सेस त्यांनी सध्या रन केलेले आहेत MBA मध्ये, जे TSUच्या अंडर येतात, त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटीच्या अंडर. त्याच्यामध्ये MBA कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट आहे, MBA कॉपरेटिव्ह बँकिंग अँड फायनान्स आहे, त्यानंतर MBA ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट ABM म्हणतो आपण त्याला, तेही आहे. सो हे जे कोर्सेस आहेत हे सहकार, बँकिंग, शेती या तिन्ही क्षेत्राचं फ्युचर बदलणारे कोर्सेस आहेत. जर TSUने चांगला R&D करून व्यवस्थित सिलेबस डिझाईन करून व्यवस्थित केला तर खूप लोकांना फायदा होणार आहे याचा. त्यानंतर 7वा मुद्दा असा आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक्सपान्शन कसं आहे किंवा काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही केलेलं आहे का. तर गुजरात सरकारने 125 एकर जमीन ऑलरेडी याच्यामध्ये दिलेली आहे आणि भूमिपूजन जे आहे कन्स्ट्रक्शनचं ते 5 जुलै 2025 रोजी ऑलरेडी झालेलं आहे. याच्यामध्ये फीचर्स काय काय असतील, हॉस्टेल असतील, रिसर्च सेंटर असेल, त्यानंतर नवीन स्कूल्स असतील, काही एक्सपेरिमेंट सेंटर असतील, बऱ्याचशा गोष्टी असणार आहेत. आता अजून ते जसं जसं पुढे येत राहील आपल्याला नोटिफिकेशन तसं कळेलच. त्यानंतर 8वा मुद्दा असा आहे की नॅशनल कॉर्पोरेशन पॉलिसी 2025, म्हणजे ह्या पॉलिसीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत. नॅशनल कॉर्पोरेशन पॉलिसी 2025 24 जुलै 2025 रोजी जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे की स्किल्ड मॅन पॉवर, बेस्ट प्रॅक्टिसेस, त्यानंतर तुमची ट्रान्सपरन्सी असेल, त्यानंतर एज्युकेशन अँड ट्रेनिंग असेल, अजून ऍड होतील बऱ्यापैकी. आणि ह्या ज्या पॉलिसी आहेत ह्या TSUचा बॅकबोन बनणार आहेत पुढे. 9वा मुद्दा असा आहे की याचा म्हणजे ही माहिती अधिकृत आहे काय, स्रोत काय आहे हे आपण बघूया. याची संपूर्ण माहिती जी आहे राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे आपल्या देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी ऑलरेडी दिलेली आहे. शेवटचा मुद्दा आपण याचं कन्क्लुजन बघूया, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय मिळतं, म्हणजे सगळ्यात मोठा मेसेज, फायनल मेसेज काय आहे याचा, की विद्यार्थ्यांना काय मिळू शकतं याच्याकडनं किंवा काय गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. तर
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्रिभुवन सहकारी विद्यापीठ किंवा त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटी म्हणजे काय आहे? थोडक्यात काय आहे, सहकार क्षेत्राचं IIT किंवा IIM आहे. सो जसं आपण टेक्नॉलॉजी म्हणलं की IIT बघतो किंवा मॅनेजमेंट म्हणलं की IIMचं असं जसं आपल्या समोर येतं, तसंच पुढे जर सहकार क्षेत्र म्हणलं तर TSUचं नाव येणार पुढे. ते तशा प्रकारचं काम असणार आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटचा पूर्ण सपोर्ट आहे आणि म्हणजे थोडक्यात काय की गव्हर्नमेंट बॅक्ड एज्युकेशन असणार आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड कोर्सेस असणार आहे, ज्याच्यामध्ये जसं आपण स्किल इंडियाचं बघितलं, स्किल इंडियाचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा की एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड कोर्सेस आहे, तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, त्या प्रकारेच काहीतरी वेगळं असणार आहे. त्यानंतर रुरल इंडियाचं फ्युचर असणार आहे TSU, कारण जास्त जो भाग आहे आपला भारताचा तो रुरल इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे भारताला किंवा भारताचा जे ग्रामीण भाग आहे त्या भारताच्या ग्रामीण भागासाठी खूप चांगला सपोर्ट होऊ शकतो, पण तिकडे ट्रेन होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करायचं आहे, बँकिंग सेक्टरमध्ये काम करायचं आहे, त्यानंतर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करायचं आहे, या लोकांसाठी सुद्धा जसं आपण बघितलं पूर्वी की सर्टिफिकेट, डिप्लोमा, MBA, डिग्री वगैरे असे कोर्सेस त्याच्यामध्ये येणार आहे. किंवा पूर्वीचे जे कोर्सेस आहेत इरमा मधले ते PG डिप्लोमा असेल तर त्याला MBA वगैरे असं नाव देऊन त्याला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं जाईल. बघूया कशा प्रकारे दिलं जाईल किंवा पुढे आपण एक व्हिडिओ बनवूया त्याचा सविस्तर, त्याच्यामध्ये काही गोष्टी मिळतील कसं आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण याच्यामध्ये MBA जो आहे कशा प्रकारे करता येतो ऍग्री बिझनेसमध्ये किंवा याच्या स्टेप बाय स्टेप ऍडमिशन प्रोसेस कशी असते हे आपण थोडंसं बघूया, जेणेकरून काय होईल की तुम्हालाही समजेल. जर तुम्हाला तिकडे ऍडमिशन करायची असेल TSU मध्ये, त्याची प्रक्रिया काय आहे, कशा प्रकारे आपल्याला प्लॅन करता येतं किंवा कशा प्रकारे तुम्ही एक्झाम देऊन तिकडे जाऊ शकता, हे सगळी आपण माहिती घेऊया पुढील व्हिडिओमध्ये. अंदाजे फीस किती असेल, त्यानंतर स्टुडंट्सला काय गोष्टी गरजेच्या आहेत हेही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. अजून डिटेल माहिती हवी असेल याच्याबद्दल तुम्ही कॉल करा आम्हाला, मी ऑलरेडी स्क्रीनवरती नंबर देतोय, त्याच्यावरती कॉल करा, विचारा आम्हाला. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.